प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल। या पुढचे सामने नॉकआउट स्टेजवरती तुम्हाला पाहायला मिळतील। मॅच नंबर 4 पासून कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे युवा समालोचक पंकज लाड यांचं देखील आगमन झालं, त्यांचंही मनापासून स्वागत आहे। सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते डावाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि सलामीसाठी दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत। सुशांत गायकवाडच्या साथीला महेश नानगुडे मैदानामध्ये दाखल झालेत। महेश नानगुडेने मागच्या मॅचमध्ये निराश केलं आणि त्याची भरपाई तो या मॅचमध्ये करेल का? गोलंदाजी ट्रॅकवरती सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोहिनूर हिरा म्हणून देखील ज्याच्याकडे पाहिलं जातं ISPLला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खेळणारा एकमेव खेळाडू ज्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं, दर्शन बांदेकर बॉलिंग ट्रॅकवरती तयार। पहिला बॉल वेगात ऑफ साइड ऑफ टर्न बॉल, दिशा खराब, वाईड बॉलची इथे घोषणा होते। अतिरिक्त धाब्याने खातं ओपन झालंय टीमची धावसंख्या 1। चांगली इथे गोलंदाजी करावी लागेल। दर्शन बांदेकर ज्याच्या विषयी आपण चर्चा करतो, ज्याने रोहित शर्माला देखील गोलंदाजी केली आहे सराव शिबिरामध्ये, असा हा खेळाडू आहे। बॉलिंग ट्रॅकवरती वेग भन्नाट आहे, पॉइंटला बॉल खेळलेत, सिंगल तर पाहायला मिळेल। एकेरी धावेने बॅट्समन स्ट्रायकिंग गेमचे फलंदाज सुशांत गायकवाड आपलं खातं ओपन करतात। टीमची धावसंख्या फलकावरती आतापर्यंत 2 धावा। सुशांत गायकवाडच्या साथीला महेश नानगुडे ज्याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर आहेत आणि दोन्ही हे खेळाडू आहेत ते ISPLला खेळलेले आहेत, तेच एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील। महेश साठी लेग स्टिक वरचा बॉल, त्याच्या मागे ताकद लावली आहे आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आलाय। बबल क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आणि त्या दरम्यान बबलने एक सुंदर झेल टिपला। महेश दुसऱ्या मॅच मध्ये देखील नाराज करतोय प्रेक्षकांना, तो आउट झाला। महेश नानगुडे लेग स्टिक वरचा बॉल ऑन साइडला उडवण्याचा इथे प्रयत्न केला, मिनी विकेटला क्षेत्ररक्षक होता बबल नाईक, त्याने सुंदर झेल टिपला। महेश नानगुडेच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसते, सलग दुसऱ्या मॅच मध्ये तो निराश करतोय आणि क्रिकेटमध्ये फॉर्म कधी येतो कधी जातो, कोणाचाच फॉर्म कधी परमनंट नसतो। अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्यांचा फॉर्म हरवलेला आपण अनेक वेळेला पाहिला, त्यामध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली जे दिग्गज खेळाडू आहेत यांचा देखील फॉर्म अनेक वेळेला गेलेला आपण पाहिला, मात्र त्यांनी जे कमबॅक केलं त्यानंतर ते खूप मोठे कमबॅक होतं आणि महेश नानगुडे नक्कीच कमबॅक करेल, त्याच्यामध्ये एक चांगलं टॅलेंट आहे। 2 धावा फलकावरती आहेत, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत। ऋतिक गुजर मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ त्याने दाखवला। ऋतिक गुजर या मॅचची जबाबदारी त्याला घ्यावी लागेल, सफलता मिळवली आहे। अजिंक्य गोळे आलेत मैदानामध्ये, लेन बॉल तटवलाय, थांबवलंय, स्वतःला आवरलंय आणि चांगल्या बॉलला सन्मान द्यावा लागतो, समोर चांगला गोलंदाज आहे। वाघोलीचा बॅटर स्ट्रायकिंग गेमला तयार अजिंक्य गोळे। भूषण गोळेचा खेळ देखील आपण पाहिलाय। अजिंक्य गोळे स्ट्रायकिंग गेमला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनला क्षेत्ररक्षक फेकी करणार का? थोडासा मिसफील्ड करताना पाहायला मिळाला सोहेल शेख, त्या दरम्यान चोरटी 1 धाव, सिंगल पाहायला मिळते, खातं ओपन झाले। अजिंक्य गोळेच्या माध्यमातून खातं ओपन होते। टीमची धावसंख्या 3। डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट संघ, सचिनजी ढवळे यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला भाव्यांश स्पोर्ट्स सावंतवाडीचा संघ, महादेवजी नाईक यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय। ला 27 धावा फलकावरती आहे, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट संघ डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भाव्यांश स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये। आता मात्र हात खोलण्याची आवश्यकता आहे। बॅटिंग टीम सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट संघाला अटॅकिंग बॅटिंग इथे करावी लागेल। दर्शनची 2 ओव्हर्स कंप्लीट झाली आहेत,
त्यामुळे दर्शनचा कोटा इथे संपला. येणाऱ्या बॉलरवरती अटॅक होईल आणि ग्लेन फर्नांडिस जो युवा टॅलेंटेड खेळाडू आहे त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला आहे टीमच्या नायकाने. 2 ओव्हरमध्ये कमीत कमी तुम्हाला इथे 30 धावा अजून बनवाव्या लागतील बॅटिंग टीमला. 25 ते 30 धावा जर का आल्या तर सामना चांगला होईल. बॉलर तयार ग्लेन फर्नांडिस. रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा इथे येतोय. स्विच करण्याचा प्रयत्न झाला दुसऱ्या धावेसाठी निघाले स्वतःला आवरलं. फेकी देखील पुन्हा पाहायला मिळेल. ग्लेनने चांगली सुरुवात इथे केली आहे. फिल्डिंग वाईट बॉलची घोषणा होते आणि त्या दरम्यान सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. 37 धावा फलकावरती. ऋतिक स्ट्रायकिंग येईल तयार. चांगला फटका सजवलाय ऋतिकने त्यामुळे त्याचा एक आत्मविश्वास वाढलाय. कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. चांगला बॉल इथे फिरवलाय टर्न केले बॉलला आणि त्या दरम्यान कमबॅक केलंय ग्लेन फर्नांडिस ज्याच्याकडे टॅलेंट आहे ज्याची आपण चर्चा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टॅलेंट आहे मात्र यावेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून ते टॅलेंट पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि सगळ्या सिंधुदुर्गकरांना रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावने देखील संधी दिली आहे त्यांचंही कौतुक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर ग्लेन तयार. स्ट्राईकला बॅटर तयार. यावेळेला वेट केला वॉच केला आणि बॉलला भिरकवून दिलं. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आणि लॉंग लेगच्या बरोबर मधोमध फटका खेळलेत. बॉल सीमारेखा पार येतोय शानदार आरपीएम षटकार. साठी जिद्दी होण्याची आवश्यकता आहे. 6 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे 44. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंचं टॅलेंट देखील तुम्हाला पाहायला मिळेल. दाजी जर का बरसला दर्शनचा खेळ पाहायला मिळाला तर प्रेक्षकांना मजा येईल. यावेळेला खराब लेंथवरती गोलंदाजी आणि यावेळेला चांगला फटका. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील गेला. हा येतोय शानदार षटकार. जे अजिंक्य गोळेने जबरदस्त फटका खेळला. ग्लेन वर अटॅक केला वेट केली 2 ओव्हर. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न त्या दरम्यान चांगला बॉल डिलिव्हर केलाय ग्लेन फर्नांडिसने. तुम्ही सातत्याने जर एकाच क्षेत्रात फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केलात ना तर त्या धावा येणार नाहीयेत. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट दाखवावं लागेल. टीमची धावसंख्या 50 गाठते आहे 4 ओव्हरमध्ये. सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट संघ डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आणि प्रेक्षकांना एक मोठा सामना हवा आहे आणि त्यासाठी स्कोर बोर्डवरती धावा असणं गरजेच्या होत्या. प्रोजेक्टेड स्कोर 63चा दाखवतोय मात्र या षटकात किती धावा येतील ते देखील प्रेक्षकांना पाहायचं आहे. चांगला सामना इथे रंगेल. दोन्ही संघ एक सामना जिंकतायत त्यामुळे या मैदानाचा पूर्णतः अनुभव त्यांना आला आहे आणि त्याचा फायदा कोणत्या संघाला होणार आहे. ग्लेनने या षटकात तब्बल 22 धावा खर्च केल्या आणि त्यामुळे स्कोरबोर्डवरती थोडीशी हलचल माजली आहे. कमी स्कोरबोर्ड जो दिसत होता तो एकाएकी वाढलाय. त्याने गती घेतली आहे. 22 धावांनी धावसंख्या वाढली त्यामुळे टीमची धावसंख्या झाली आहे 50 4 ओव्हरमध्ये. सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट टीम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते ग्रीन पार्क स्टेडियमवरती. हा क्रिकेटचा सामना रंगलाय. शैलेजी लोकेसाहेब भाईजी नरेसाहेब यांच्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने धन्यवाद द्यावे लागतील. अचूक असं आयोजन प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न. कोरोनाच्या कालावधीमध्ये केलेली मदत. अनेक रक्ताची नाती ज्यावेळेला दुरावली त्यावेळेला रामेश्वर प्रतिष्ठान धावलं. जीवाची बाजी लावली. जीवाची पर्वा केली नाही. लोकांची पर्वा केली आणि त्याच लोकांचे अनेक आशीर्वाद रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या पाठीमागे शैलेजी लोके साहेबांच्या पाठीमागे भाईजी नरे साहेबांच्या पाठीमागे सातत्याने पाहायला मिळतात. 5व्या ओव्हरचा खेळ सुरू होईल. 50 धावा फलकावरती आहेत. फुल टॉस. फुल टॉस का मतलब है फुल्ली लॉस. फुल टॉस पे बने है बॉस. चेंडू प्रेक्षकांच्या आसपास येईल षटकार.
फुल टॉस बॉल आणि त्यावरती आडव्या बॅटचा फटका. ऋत्विकचा 90ला मिस केलंय. 90च्या अगदी जवळून बॉल गेला. सुपर 9 देखील पाहायला मिळू शकला असता. यावेळेला आउट पिच बॉल कव्हर्सला खेळलेत. एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. चेंडू फरार. येतोय शानदार चौकार. समीर वेंगुर्लेकर वरती हल्ला केलाय. 2 ओव्हर ज्या ठेवल्या होत्या ना, दर्शनच्या 2 ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर त्या षटकात धावा येत आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार आला, त्यानंतर आला चौकार. चांगल्या रिदम मध्ये पुन्हा एकदा ऋत्विक गुजर पाहायला मिळाला. ऋत्विक गजरचा चांगला फटक्यांचा आविष्कार प्रेक्षकांनी अनुभवलाय. टीमची धावसंख्या प्रचंड वेगात वाढते. 60 धावा. आणि ऋत्विकने सांगितलंय मी आहे ना, काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाहीये. मागच्या मॅच मध्ये देखील तो बहरला, तो बरसला आणि तोच फॉर्म त्याने कायम ठेवलाय. सातत्य क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल हवेत. कव्हर्सला क्षेत्ररक्षक त्याने घेतलंय का नाही, सोडलाय हा झेल. दुसऱ्या धावेसाठी निघाले. सोडशील झेल तर होशील फेल. हा 2 धावांचा फटका शेवटच्या क्षणामध्ये खूप महत्वाचा ठरेल आणि कदाचित विजय आणि पराभव यांच्यामधलं अंतर ठरवेल. 2 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे. 62 धावा. येणाऱ्या 3 बॉलमध्ये स्ट्राईक आहे ऋत्विककडे आणि कदाचित ऋत्विकने जर का हा झेल सोडला, त्याचा फायदा घेतला, स्विच हिट करण्याचा प्रयत्न कमबॅक केलाय समीर वेंगुर्लेकरने. शुभम जाधव आपण पाहतो ज्याने झेल सोडला, त्याच्याकडनं ही अपेक्षा नाहीये. मात्र क्रिकेटमध्ये काही गोष्टी अनपेक्षित घडतात. तुम्ही ठरवून काहीच करू शकत नाही. हा क्रिकेट खेळ अनिश्चिततेचा है. क्रिकेट ये अनिश्चितताओं का खेल है और इसके आगे प्रेडिक्शन भी फेल है. टीमची धावसंख्या 62 आहे. और पिच बॉल हवेत खेळलेत. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जे आपण स्क्रीनवरती देखील पाहत होतो, बॉलिंग ट्रॅकवरती समीर आणि त्यानंतर ऋत्विकचा हा जबरदस्त फटका. रिॲक्शन आपण पाहतोय. डबल स्क्रीन आहे. ड्युएल स्क्रीनवरती आपण पाहतो tenniscricket.in च्या माध्यमातून ही रिॲक्शन. चांगला आत्मविश्वास होता. चेंडूकडे पाहिलं देखील नाही. यावेळेला चांगला फटका. पॉइंटला बॉल. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर चेंडूपर्यंत पोहोचला. फेकी झाली आहे झटपट वेगात. मैदानाच्या आतमध्ये धावांची लहर येते. 3 धावा पळून पूर्ण केलेत आणि तिहेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र वधारते. 71 धावा जिंकण्यासाठी 72 धावांची गरज. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भरणा असलेला भाव्यांश स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट टीमला पाठलाग करायचा आहे 5 ओव्हरमध्ये 72चं. आणि यावेळेला 72 धावांचं लक्ष्य पूर्ण होईल का? 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 71 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट संघाने धावांचा रतीब रचलाय, डोंगर रचलाय. दुसरा सामना विजयी कोण होईल हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झालेत. आणि दुसरा सामना जिंकत मालिकेतील आजच्या 3ऱ्या रजनीतील शेवटचा सामना कोणता संघ खेळेल याचं चित्र काही वेळातच या ठिकाणी स्पष्ट होईल. चांगली बॅटिंग आपण पाहतो ऋत्विकने केली आणि ऋत्विकचा हा फलंदाजीचा आविष्कार प्रेक्षकांनी अनुभवला. सलग 2 मॅच मध्ये हा खेळाडू बरसला, बहरला आणि त्याने बॅटने धावा बनवल्यात. निश्चितच त्याचा खेळ देखील पाहून प्रेक्षक खुश झाले असतील. ऋत्विकने आतापर्यंत या मॅच मध्ये 37 धावांचं योगदान दिलं फक्त 15 चेंडूमध्ये आणि 9 चेंडूमध्ये 17 धावा अजिंक्य गोळेने देखील बनवल्या आणि चांगली भागीदारी 2 खेळाडूंमध्ये झाली. त्याचाच फायदा बॅटिंग टीमला. धावांचा उच्चांक पाहायला मिळाला. 71 धावा 5 ओव्हरमध्ये 72चं लक्ष्य. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र बदल होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक मणिजी पाटील सरांचा आवाज आपल्या कानापर्यंत येईल. धन्यवाद.
नेहमीच प्रेम आणि एकमेकांवरचं प्रेम हे नेहमीच लक्षात राहणारं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेगवेगळ्या भावना तुम्हाला पाहायला मिळतात. हॅलो प्रेक्षकांच्या हॅलो नेहमीच आवडीचा खेळ म्हणजेच क्रिकेट आणि ती वयोमर्यादा नाही बघा, लगेचच ते स्मितहास्य तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. हॅलो हॅलो आपल्या या स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री मिलिंद मेस्त्री तालुका अध्यक्ष भाजप कणकवली या ठिकाणी उपस्थित आहेत. मी श्री अध्यक्ष भाई नर यांना विनंती करते की आपण पुष्पगुच्छ देऊन मेस्त्री साहेबांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद मेस्त्री साहेब, आपण या ठिकाणी आलात. सन्माननीय श्री मिलिंद मेस्त्री तालुका अध्यक्ष भारतीय जनता पक्ष कणकवली. त्यांच्यासोबत असणारे सन्माननीय श्री स्वप्नील चिंतरकर माजी उपसरपंच कलमठ, सन्माननीय श्री सागर पवार ठेकेदार कलमठ, त्याचप्रमाणे श्री प्रशांत राणे, भूषण खाजनवाडकर, गुरुदास चिंदरकर, शंकर बगाड, किरण ढोलम, ईशान फाटक, सर्वेश आचरेकर, गंधार आचरेकर हे सर्व मान्यवर आपल्या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचे प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. लोक मॅम टॉस करून घेऊया. दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. AK स्पोर्ट्स बरोबर आणि जगदंबा स्पोर्ट्स. हॅलो हॅलो सन्माननीय श्री मिलिंद मेस्त्री यांना विनंती करते की आपण या सामन्याची नाणेफेक करायची आहे. चौथा सामना जगदंबा स्पोर्ट्स विरुद्ध AK स्पोर्ट्स वरवडे. श्री मिलिंद मेस्त्री यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करत आहोत. टॉस झालाय. नाणेफेकीचा कौल जगदंबा स्पोर्ट्स यांच्या बाजूने लागलेला आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आणि त्यांनी काय निवडलंय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, थँक्यू. तर जगदंबा स्पोर्ट्सच्या संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं. AK स्पोर्ट्स वरवडेला करायची आहे. पुढच्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये फलंदाजी पडता हा सामना महत्त्वाचा आहे. पहिल्या डावाच्या पहिल्या 3 षटकांपर्यंत आपण जर पाहिलं तर सचिन ढवळेज प्रहार 11 हा संघ तितक्या वेगानं खेळत नव्हता. म्हणजे त्यांच्या नावावर फक्त धावा होत्या एकंदरीत 32 आणि त्यानंतर आपण जर पाहिलं 27 धावा आणि त्यानंतर तिसऱ्या षटकानंतर चौथ्या षटकात आपण आलो 22 आणि त्यानंतर 5व्या षटकात 21. टार्गेट सेट झालेले 72चं. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत बबल नाईक, नॉन स्ट्रायकर साईडला दाजी नाईक. 2 नाईक मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर साईडला बबल. पहिला बॉल ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या झोनमध्ये त्यांनी सुपर 9 खेचलेला आहे या अगोदर. त्याचमुळे पुन्हा एकदा तशाच 9ची तशाच सुपर 9ची आवश्यकता आहे भव्या स्पोर्ट्स सावंतवाडीला. पहिला बॉल जातोय डॉट. या महत्त्वपूर्ण सामन्याच्या दुसऱ्या डावातल्या पहिल्या षटकाचा गोलंदाजी करण्यासाठी बॉलर सज्ज होतोय संतोष दाभाडे पहिलं षटक हाताळण्यासाठी. आणि पहिलं षटक हाताळताना त्यांनी पहिल्या बॉलवर आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिलेली आहे. उत्तम सुरुवात या पहिल्या षटकाची. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. एक धाव ऍड होईल. सामना सहजासहजी तर सोडून नाही चालणार. जर आता आव्हान स्वीकारलेलं आहे तर ते पूर्ण करण्यासाठी तयारी सुद्धा करावी लागणार. त्यासाठी आता क्रमबदल केलेला आहे. आता आवश्यकता आहे अनुभवाची आणि तो अनुभव आहे बबल नाईक आणि दाजी नाईक या दोघांकडे. आक्रमकता मागच्या सामन्यामध्ये दाजी नाईक यांची सुद्धा आपण पाहिली, बबल नाईक यांची सुद्धा आपण पाहिली. दोन्ही प्रॉफिटेबल बॅटर्स खेळपट्टीवर आहेत भव्यान स्पोर्ट्ससाठी. पुढचा बॉल फुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. झेल देऊन स्वस्तात खेळ संपलेला आहे बबल नाईकचा. मोठा धक्का भव्या स्पोर्ट्स सावंतवाडी. बबल बॅक टू डगआउट.
सचिन ढवळेज प्रहार पुणे या संघाकडून या तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये चमकदार कामगिरी फलंदाजांची पाहायला मिळाली, ज्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन ऋतिक गजरचं 37 धावांचं राहिलेलं आहे आणि फलंदाज अजिंक्य गोळे यांची 17 धावांनी जी साथ मिळाली ऋतिकला, त्यामुळे एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली. सुशांत गायकवाड यांनी 12 धावांची सुरुवात दिली. महेश नानगुडे जरी शून्यावर बाद झाले तरी देखील ते बाद होण्याचं तितकं नुकसान नाही झालं सचिन ढवळेज प्रहार 11 या संघाला, आणि म्हणून एक चांगला स्कोर पहिल्या डावात या संघाने बनवला 71 आणि जिंकण्यासाठी 72 धावांचं लक्ष ठेवलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना लक्ष विचलित झालं. फलंदाज बबल नाईकचं मोठ्या फटक्यांसाठी त्यांची कमिटमेंट होती, करता सिंगल डबलने तर 72 धावांचा पाठलाग 5 षटकामध्ये करता येणार नाहीये. त्यात मागच्या सामन्यामध्ये पॉवर प्लेमध्ये चांगला खेळ बबल नाईक यांनी केला होता आणि तसाच खेळ खेळण्याची तयारी पुन्हा एकदा त्यांनी दर्शवली होती, पण ते आता सिल्वर डकवर बाद झालेले आहे. 2 चेंडूचा खेळ संपला, खातं नाही खोललं अजूनही भव्यान स्पोर्ट्स सावंतवाडी या संघाचं. अजूनही खातं खोलण्यासाठी पाहूया कुठला फलंदाज पुढे येतोय. नवीन फलंदाज शुभम जाधव स्ट्रायकर सेंडला. 2 चेंडूचा खेळ संपलाय. ऑन साईडला पुल केलाय, क्षेत्ररक्षक मिड विकेटला, जास्त हालचाल करावी लागली नाही, आल्या पावली परत खेळ संपलाय. शुभम जाधवचा बॅक टू डक आउट, गोल्डन डक. फलंदाज दर्शन बांदेकर, जेव्हा कोणत्याही समस्येचं उत्तर म्हणून तुमचं नाव घेतलं जाईल तेव्हा तुम्ही जग जिंकलं म्हणजे समजा. आणि पाहूया समस्या संघावर आली आहे आणि त्या समस्येचं उत्तर म्हणजे दर्शन बांदेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात आणि पाहूया या समस्येला सोडवलं तर मग जबरदस्त तो अनुभव प्रेक्षकांना मिळेल. या सामन्यामध्ये ट्विस्ट अँड टर्न आहेत अजूनही, यानंतर 27 चेंडूचा खेळ बाकी आहे. 27 चेंडूमध्ये 71 धावांची गरज आहे आणि त्या गरजेला पूर्ण करण्यासाठी दर्शन बांदेकर स्ट्रायकर साईडला पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. हॅट्रिकवर गोलंदाज संतोष दाभाडे बॅक टू बॅक 2 विकेट्स त्यांनी मिळवले आहेत. खेळ शून्यावर संपला बबलचा, खेळ शून्यावर संपला शुभमचा. ऑन साईडला पुल केलाय, दर्शन बांदेकर आल्या आल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव, बॉलला केलं पुल, स्क्वेअरला क्लिअर, चौकार, 4 धावा. अभिमान देवबागचा, अभिमान सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, चौकाराने आपल्या डावाची सुरुवात करतोय. प्रतिस्पर्धी संघाला जर घाव द्यावायचे असतील तर मग अशाच पद्धतीने डावाची सुरुवात करायला वेळ. ती सुरुवात दर्शन बांदेकर यांच्या वतीने झाली आणि खातं संघाचं, खातं स्वतःचं खुललं. धावसंख्या पोहोचते 5 वर. 5 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. षटक चांगलं हाताळलं होतं, सुरुवात चांगली झाली होती या षटकाची संतोष दाभाडाच्या वतीने. प्रथा दर्शन बांदेकर स्ट्रायकर सेंडला, फुल लेन बॉल, बॅकलिपला खाली घेतलं, ड्राईव्ह केलं, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, बॉल मिड ऑनला, क्षेत्ररक्षण चुकलं, बॉल मागे सरकला, बॅकअप आहे पण तोपर्यंत 1ला 2 मध्ये बदललं जात आहे. एका धावेवर थांबून नाही चालणार. आता प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित तपासायचं आहे. प्रतिस्पर्धी संघ कसा चुकतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या संघाचा धावफलक पुढे न्यायचा आहे आणि त्याच घडामोडीवर आता लक्ष दर्शन बांदेकरचं. 2 चेंडू त्यांनी फेस केले, 6 धावा बनवलं, धावसंख्या 7. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा बॉल पहिल्या पॉवर प्ले मधला संतोष. ऑन साइडला ड्राईव्ह करताना गॅप शोधलाय आणि बॉल जातोय. काउक कॉर्नर सीमारेषा पार, मी नाही थांबणार, लांब मारणार. या षटकातला दुसरा चौकार, 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 72 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली आहे भव्यान स्पोर्ट्स सावंतवाडी या संघाची. 2 चौकार या षटकात पाहायला मिळाले. धावसंख्या पोहोचते आता 11 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 61 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू, 61 धावांची गरज. घाबरून नाही चालणार. जर तुमच्यात भीती आहे तर मग क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाही आणि अशा कित्येक सामन्यांमधून संघाला जिंकवणार आहे ते म्हणजेच फलंदाज दर्शन बांदेकरने. दाजीकडे अजूनही स्ट्राईक नाही आली आहे. दर्शन बांदेकरचे 2 चौकार दाजीने पाहिले आणि पाहूया आता ही A1 जोडी
सावंतवाडी संघासाठी आपला तो बेस्ट परफॉर्मन्स देईल का? 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी या दोन फलंदाजांचा अनुभव खूप महत्त्वाचा ठरेल आणि त्यांना चॅलेंज देण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत समीर जगताप. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत स्ट्रायकर एंडला राईट हँडेड बॅटर त्याचे नाईक. बघा कंपॅरिझन पहिल्या षटकामध्ये दोन्ही संघांना कुठल्या पोझिशनमध्ये होतं आपण पाहिलं. सचिन ढवळेच प्रहार 11 थोडा मागे होता, म्हणजे त्यांनी फक्त 8 धावा पहिल्या षटकात बनवल्या होत्या आणि आत्ता 72 धावा चेस करताना भव्यांश स्पोर्ट्सच्या वतीनं धावा बनवलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये 11. त्याचमुळे पहिल्या षटकात तर वरचढ राहिलेले आहेत आतापर्यंत टीम भव्यांश स्पोर्ट्स सावंतवाडी. पण आता कामगिरीचा आलेख तसाच उंच घ्यावा लागणार आहे, कारण तुमच्या समोर एक हेवी टार्गेट आहे. पुढचा बॉल फुटवर्क नाही जुळलं, बॉल थोडा लो राहिला आणि त्याचमुळे ती अपेक्षा नव्हती दाजी नाईक यांना. बॉल जितके जास्त डॉट येतील तितकं जास्त प्रेशर बिल्टअप होईल आणि त्याचमुळे प्रेशर घ्यायचा नसेल तर डॉट बॉल पर्सेंटेज कमी ठेवावं लागेल. या सुरुवात या षटकाची एक्स्ट्राने झाली, त्यानंतर डॉट आला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 12. जिंकण्यासाठी अजूनही 60 धावांची गरज आहे. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट, बिलीव्ह युअर सेल्फ. आणि तोच विश्वास ठेवायचा आहे फलंदाजांना. बॅकफुटला बॅलन्स करून अँगल रीड करून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. पंच करण्याचा प्रयत्न पण नाही इफेक्टिव्ह. फुटवर्क दिसलं आणि त्याचमुळे बॅक टू बॅक डॉट बॉल. समीर जगताप यांच्याकडे तितका वेग नाही आहे, पण एक रिदम आहे गोलंदाजीची, ती रिदम फलंदाज ओळखत नाही आहे. यावेळेस आत वळणारा बॉल बॅटच्या आउटसाइड एज, बॉल गलीमध्ये सिंगल कंप्लीट. हेच तर करायचं होतं दाजीला. आता स्ट्राईक पोचते दर्शन बांदेकर यांच्याकडे. या षटकात पहिला स्ट्रोक ऑफर झालेला आहे समीर जगताप यांच्या विरोधात दाजी नाईक यांच्याकडून. आतापर्यंत ते सुद्धा शांत बसलेले आहेत, पण या अगोदर जसे मैदानाच्या आतमध्ये दर्शन बांदेकर आले त्यांनी 2 चौकार खेचून आपण या रनचेससाठी तयार आहोत त्याची पूर्व कल्पना दिलेली आहे. धावसंख्या पोहोचते आता 13. जिंकण्यासाठी अजून 59 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 21 चेंडू 59 धावा. दर्शन बांदेकर स्ट्रायकर साईडला. अपील, पण त्या ठिकाणी पंचांना तितका इंटरेस्ट नाही आहे. बॉल शॉर्ट कव्हर्सला पूर्ण होते 1 धाव, ज्यामध्ये बॅट इन्व्हॉल्व आहे असं पंच दर्शवतात. 1 धाव मिळते, 1 धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. 14 या षटकात. यस, लेग बायची धाव, लेग बायची 1 धाव मिळते. एकदा वाढते. धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 58ची गरज आहे. कॅल्क्युलेशन करावंच लागेल फलंदाजांना. गोलंदाजांनी आतापर्यंत पकड मजबूत ठेवलेली आहे या डावावर. फुल लेंथ बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न नाही, कनेक्शन झालं. षटक चांगलं राहिलंय समीर जगतापचं. योग्य पर्याय निवडलेला आहे ऋतिक गजरने या दुसऱ्या षटकासाठी. आतापर्यंत या षटकात त्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. विकेट जरी नाही मिळाला आहे, पण मात्र एक्स्ट्राची जी धाव आहे ती त्यांच्या खात्यात नाही जाणार. म्हणजे या षटकात एकंदरीत मिळालेल्या आहेत फक्त 2च धावा. पुढचा बॉल राऊंड विकेट. ऑफस्टमच्या बाहेर सरकले, ऑनसाईडला बॅकवर्ड्स पेरलेला खेळण्याचा प्रयत्न. हे षटक पूर्णपणे डॉमिनन्स पाहायला मिळतंय गोलंदाज समीर जगतापचं. फॅन्टॅस्टिक ओव्हर आतापर्यंत समीर जगताप यांची पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या आहे 14 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 58 धावांची गरज होऊ शकते. मी करेन तो विश्वास दर्शन बांदेकर यांना द्यावा लागेल. पाहूया या ठिकाणी नेमकं काय घडते आता पुढच्या 3 षटकांमध्ये. इकडे कंपॅरिझन तुम्हाला पाहायला मिळते. भव्यान स्पोर्ट्स आता 14 वर आहेत, पण सचिन ढवळेच प्रहार 11 पहिल्या डावाच्या दुसऱ्या षटकानंतर 21 धावांवर होता. त्याचमुळे कंपॅरेटिव्हली तो खेळ आता सचिन ढवळेच प्रहार 11 या संघाचा वरचढ राहिलेला आहे पहिल्या 2 षटकानंतर. पण आता पाहूया 58चा पाठलाग करण्यासाठी नेमके कोणते पर्याय वापरले जातात. कारण या ठिकाणी आता परमेश्वराचं तर नाव घ्यायचंच आहे, पण स्वतःच्या कामगिरीवर विश्वास ठेवायचा आहे. कारण या ठिकाणी आता तुमची कामगिरीच तुमच्या संघाला विजयाचा रस्ता दाखवणार आहे. आणि पाहूया त्यासाठी दर्शन बांदेकर स्ट्रायकर साईडला. त्यांना तितकी स्ट्राईक मागच्या षटकात नाही मिळाली, पण आता मिळाली. तर पाहूया त्या स्ट्राईकवर एअर स्ट्राईक करून आपल्या संघाचा धावफलक पुढे नेण्यासाठी वेगानं पुढे नेण्यासाठी प्रयत्न देतात का. कारण आता फास्ट अँड फ्युरियस बॅटिंगच करावी लागेल दर्शन बांदेकर यांना. 4 चेंडू त्यांनी 2 चौकार खेचून 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. धावसंख्या 14. 2 फलंदाज बाद. क्षेत्ररक्षणामध्ये अदला बदली केली जाते. फाईन लेग आहे, थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हरचा क्षेत्ररक्षक आणलाय. ऑन साईडला आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेप, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, स्वीपर, कव्हर असं क्षेत्ररक्षण सजवलंय दर्शन बांदेकर यांच्यासाठी. पाहूया दर्शन यांच्या मनात नेमका कोणता विचार आहे. सुरुवात होते सागरच्या या षटकाची. फुल टॉस आहे आणि हा नो बॉल. बॉल तर शरीर भेदी होता. बीमर बॉल. पुढचा बॉल फ्री हिट.
दुखापत तितकी गंभीर नसावी. बॉल व्यवस्थित ग्रिप नाही झाला. गोलंदाज सनी सागर यांच्याकडून दरम्यान आता पुढचा बॉल फ्री हिट आहे मिळते. ती एक धाव एक्स्ट्राची धावसंख्या पोहोचते आता 15 या आकड्यावर 15 रन्स. परिस्थिती गंभीर आहे पण ती खंबीर भूमिका घ्यावीच लागेल. दर्शन बांदेकर यांना 72 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत पहिल्या 2 षटकात त्यांनी फक्त बनवलेले आहेत 15. जिंकण्यासाठी अजूनही 57 धावांची गरज आहे. पुढचा बॉल फ्री हिटचा. स्ट्रायकर साईडला दर्शन बांदेकर. फुल लेन बॉल आणि अगदी ब्लॉक होल होता. खळून काढलाय. मिडॉनला खेळलाय बॉल. स्वतः गोलंदाज बॉलवर पोहोचेल. फ्री हिटच्या बॉलवर फक्त ही एकच धाव मिळते. पूर्णपणे बांधून ठेवले फलंदाजांना. मोकळीक नाही मिळत आहे. सचिन डबळेच प्रहार 11 या संघाकडून आतापर्यंत गोलंदाजीचे उत्तम पर्याय वापरले गेलेले आहेत. पहिल्या षटकात संतोष दाभाडे यांनी खर्च केला 11, 2 विकेट्स मिळवल्या. त्यानंतर आले समीर जगताप, त्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर आलेत सनी सागर, ज्यांच्या वतीनं सुरुवात जरी या षटकाची नो बॉलने झाली पण आतापर्यंत त्यांनी 2 धावा खर्च केल्या. पुढचा बॉल दाजी नाईक. स्ट्रायकर साईडला धावसंख्या आहे 15 धावा. 16. उड्यात ठेवलेला बॉल. पुढे मारायची इच्छा पण संपर्क नाही होत आहे. दाजी नाईक थोडेसे ऑफ कलर दिसत आहेत. नेहमीच त्यांचा खेळ आक्रमकतेचा असतो. नेहमीच ते बॉल व्यवस्थित कनेक्ट करतात. पण नेमकं आज या ग्रीन पार्क स्टेडियमवर दाजी नाईक यांना झालंय तरी काय. पाहूया पुनरागमन होईल का. वादळापूर्वीची शांतता आहे का. वादळ मैदानात दाजी नाईक आणि दर्शन बांदेकर या A1 जोडीचं येईल का, ज्याची वाट प्रेक्षक पाहत आहेत tenniscricket.in वर आणि या ग्रीन पार्क स्टेडियमवर. पुढचा बॉल. बॉल लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर आणि बॅटचा हलकासा संपर्क झालाय. म्हणजे काहीच एक गरज नव्हती पण त्या ठिकाणी कनेक्शन बॅटचं झालं. फाईन लेगला बॉल अडवला गेला. एकही धाव नाही मिळाली. एक बॉल कमी झाला. आता बॉल शिल्लक आहेत एकंदरीत 15. जिंकण्यासाठी 56 धावांची गरज. 15 बॉल 56. दाजी आणि दर्शन हे 2 फलंदाज असताना हे आव्हान सुद्धा ते पार करू शकतात. इतकी प्रतिभा या 2 फलंदाजांमध्ये आहे. पण म्हणतात ना की तुमच्या सामर्थ्याची आठवण तुम्हाला झाली पाहिजे. त्याची आठवण कोणी करून देण्यासाठी येणार नाही. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवर पोहोचतील. सिंगल कंप्लीट. दर्शन स्ट्रायकर साईडला 1 धाव मिळते. धावसंख्या 17. जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 55 धावांची गरज. आता नाहीतर कधी खेळला. जरी हे 2 संघ एक वेळा जिंकलेले आहेत पण आता हा सामना जिंकून 6व्या सामन्यासाठी पात्र व्हायचं आहे. फ्रिक्स फॅक्टर कमी घ्यायचं आहे. सुपर 4 मध्ये जाण्याची एक पायरी पुढे गाठायची आहे. त्याचमुळे जिंकायचा प्रयत्न आतापर्यंत सचिन डबळेच प्रहार 11 या संघाचा दिसतोय. पण पाहूया त्यामध्ये सामील होतील का भव्य स्पोर्टचे खेळाडू. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ नाहीये. लॉंग ऑफला बॉल पोहोचेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आतापर्यंत सचिन डबळेच प्रहार 11 या संघाचं. मोकळीक नाही मिळत आहे. या पूर्ण डावाचा आपण सारासार विचार केला तर फक्त 2 मोठे स्ट्रोक ते देखील दर्शन बांदेकर यांच्या वतीनं पहिल्या षटकात आलेले. त्यानंतर दुसऱ्या षटकात एकही मोठा स्ट्रोक नाही आणि तिसऱ्या षटकात आतापर्यंत बादल सर एकही मोठा स्ट्रोक नाही आलेला. म्हणतात गोलंदाजीचा उच्च दर्जा जो आतापर्यंत वापरला जातोय ऋतिक गजर या कॅप्टनकडून. सचिन डबळे प्रहार 11 या संघासाठी धावसंख्या 18. आतापर्यंत ह्या षटकात खर्च केल्यात 4 धावा सनी सागरने. शेवटचा बॉल 13 चेंडू 54. ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगचे. जास्त काय हालचाल करावी लागणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळते. सामना शेवटच्या 2 षटकांवर पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाते ती म्हणजेच 19 वर. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 53 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 53 रन्स रिक्वायर्ड टू विन. भव्या स्पोर्ट्स सावंतवाडी. थँक्यू. ते कंपॅरिझन तुम्हाला पाहायला मिळते बघा. जास्त काय अंतर नाही आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये सचिन डबळेच प्रहार संघ होता 27 वर 2 फलंदाज त्यांचे बाद होते आणि भव्यान स्पोर्ट्स सावंतवाडी 19 वर 2 फलंदाज यांचे बाद आहेत. त्याच्यामुळे जास्त काही डिफरन्स नाही आहे. पण या 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये खूप मोठा फरक झाला. म्हणजे हे 4थं षटक पहिल्या डावाचं 22चं होतं आणि 5वं षटक 21चं होतं. 2 षटकात 43 धावा गोळा केल्या आहेत सचिन डबळेच प्रहार 11च्या दोन्ही फलंदाजांनी. समीर शफल होऊन खेळले. अपील झाली. ऑप्स्टमच्या बाहेर पोचून दाजी यांचा जो खेळ आहे फलंदाजीचा तो या मर्यादित षटकांच्या फॉर्मॅटसाठी आता दिसत नाही. बघा 10 चेंडू त्याने फेस केलेत आणि फक्त 3 धावा बनवल्यात. एक समोर टार्गेट आहे. टार्गेटला चेस करण्यासाठी समोर गोलंदाज देखील तितक्याच चांगली गोलंदाजीने आपल्या संघाची साथ देते. तर तुम्हाला सुद्धा आपल्या संघाची साथ फलंदाजीने द्यावीच लागेल. मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये ही A1 जोडी आली होती पहिल्या पर्वामध्ये आणि काय मीरा भाईंदरकरांचं मन त्यांनी जिंकण्याचं काम या दोघांनी केलंय. पण आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जेव्हा संघाला गरज आहे
आता नाही तर कधी. आणि त्याचमुळे दर्शन बांदेकर यांच्याकडे अजूनही 10 बॉल्स आहेत. आज एक सुपर 9 बबल नाईक यांच्या वतीनं पाहायला मिळालाय. दुसरा पाहायला मिळणार नाही असं कुठे लिहिलंय. 10 चेंडू जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. जबाबदारी उचलायची तयारी ठेवावी लागेल. जर संघामध्ये सहभागी झालोय तर प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडावं लागेल. तुटून पडलाय दर्शन बांदेकर. ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहेत. झेल होतोय कंप्लीट. दाखवली आपली टॉप क्वालिटी. गोलंदाज समीर जगतापने मिळवला विकेट दर्शन बांदेकरचा. थँक्यू. धावसंख्या 20, 3 फलंदाज बाद. बादल सर, आपण एक गोष्ट लक्षात घेतली असेल, मागच्या 3 दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कित्येक संघ आणि कित्येक खेळाडू या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळाले. तर श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव संघाने सुद्धा ज्या संघटनेने प्रतिष्ठानने प्राधान्य दिलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संघांना, खेळाडूंना. हे व्यासपीठ तुमचं आहे. तुम्हाला तुमची प्रतिभा सादर करण्यासाठी हे व्यासपीठ बनवलं गेलेलं आहे. आणि आज पहिला संघ जो होता जगदंबा स्पोर्ट्स, काय जबरदस्त खेळ त्यांनी सुद्धा केलेला आहे. काल देखील आपण 3 संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पाहिले. तर ओव्हरऑल हे व्यासपीठ सर्वांसाठी आहे आणि तुम्हाला त्या व्यासपीठाचा वापर करायचा आहे. यू हॅव टू बी बेस्ट, यू हॅव टू डू बेस्ट, हे नेहमीच मी म्हणत असतो. आणि म्हणूनच पाहूया यानंतर जो सामना आहे तो देखील तितकाच महत्त्वाचा असेल. जगदंबा स्पोर्ट्स वर्सेस AK स्पोर्ट्स बरवडे. दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. 9 चेंडू 52ची गरज आहे. भव्या स्पोर्ट्स सावंतवाडी या संघाला क्रिकेट इज अनप्रेडिक्टेबल. आणि आता समीर विंगुर्लेकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर सेंटर पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू 52 धावांची गरज. पुढचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले. कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर बॉल लो ठेवला जातोय. समीरने खूप चांगल्या पद्धतीनं तारतम्य पाळलेलं आहे गोलंदाजीचं. थ्रो स्ट्रायकर सेंटरला झाला, अपील झाली रनआउटची, पण पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळत आहेत. लेग बाय चेक धाव मिळते. एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 21 वर. 21 धावा, 3 फलंदाज बाद. सामन्यामध्ये आता फारसं काही राहिलं नाही अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये होत असावी, पण त्या प्रेक्षकांना खोटं ठरवायचं काम फलंदाजांना करायचंय. दाजी जे आता नाही मिळवलंय ते यानंतर मिळवायचंय. आणि पाहूया प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना वेळ लावण्याचं काम नेहमी दाजी करत असतात. आत्ता सुद्धा तेच पाहायला मिळेल का? फुल टॉस बॉलला खेळला थेट समारोह कक्षामध्ये. सीधी बॅट, नो बकवास. दाजीची सुरू झाली फलंदाजी. षटकार. सहा मिळते आहेत. द दाजी नाईक शो स्टार्टेड. धावसंख्या पोहोचते 27 वर. 27 जिंकण्यासाठी 7 चेंडू 45 धावांची गरज. समीरचं स्वागत आता केलेलं आहे दाजीने षटकाराने. पुन्हा एकदा राऊंड विकेट. समीर जगताप उलटीच्याने खेळलाय. स्विच हिट. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक टप्पा घेत बॉल सीमा रेषा पार. मिळतील या धावा 4. चौथ्या षटकाचा शेवट दमदार. धावसंख्या 31, फलंदाजा 3. 4 षटकाचा खेळ संपला. धावांची गरज. स्वप्न तेव्हा थांबते जेव्हा आपण ते बघायचं सोडून देतो. आणि अजूनही स्वप्न पूर्ण करायचंय असंच मागच्या 2 बॉलवर दाजी नाईक यांच्या वतीनं पाहायला मिळालं. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी. कंपॅरिझन बघा. सचिन ढवळेच प्रहार 11 4 षटकानंतर 50 धावांवर होता. आणि आता भव्यान स्पोर्ट्स सावंतवाडी हा संघ 31 धावांवर आहे. पण आता शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 41 धावांची. गोलंदाज येतात बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल टर्न होतोय बाहेरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक होते बॅकवर्ड पॉईंटला पोहोचतायत बॉलवर. तोपर्यंत एक दान पुढेकडे आकाश हुतेकर गोलंदाजी करण्यासाठी जे खूप चांगले फिरकीपटू आहेत. रॉंग वन त्यांचे चांगलेच ते हाताळले जातात. रिस्क मोमेंट आहे गोलंदाजीमध्ये. फ्लाईट देऊन फलंदाजाला चकवा देण्यासाठी आकाश हुतेकर यांना ओळखलं जाते. पहिल्या बॉलवर फक्त सिंगल मिळाली. जिंकण्यासाठी 5 चेंडू 40ची गरज. 5-9 येतील का हा प्रश्न आहे. या अगोदर 1 9 आलाय. सुपर 9 आलाय
आणि आता पाहूया त्याच सुपर 9चा शोध घ्यायचा आहे फलंदाज दाजी नाईकला. 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 40ची गरज आहे. आकाश होतेकर ओव्हर द विकेट, थांबून खेळलंय, कट केलंय, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय. सिंगल कंप्लीट. सेकंडसाठी कमिटमेंट नाहीये, सेकंडसाठी नकार दिला जातोय. समीर वेंगुर्लेकडून समीर स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत. एक धाव मिळते, धावसंख्या ते होतीच. 3 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 39 धावांची गरज. 4 बॉल्स 39. पूर्णपणे पकड मजबूत आहे या सामन्यावर. सचिन ढवळेच प्रहार 11 या संघाची. लवकरच त्यांच्या वतीने देखील तुम्हाला एक स्पर्धा पाहायला मिळेल. प्रहार प्रीमियर लीग 6 एप्रिल ते 12 एप्रिल. सचिन ढवळेज मॅट्स अँड रिझनिंग अकॅडमीचे प्रोफेसर सचिन ढवळे सर. 3 चेंडूत 39 धावांची गरज आहे. महादेव नाईक यांच्या संघाला बॉलला काऊ कोणाला खेळलंय, पण ज्या पोझिशनला क्षेत्ररक्षक होते अगदी त्याच ठिकाणी झेल देऊन समीरचा खेळ सुद्धा संपलाय. समीर होतात बाद. विकेट डाऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश पोचतायत. सिच्युएशन हाताबाहेर गेलेली आहे. भव्यान स्पोर्ट्सच्या पण अजून एक संधी त्यांना मिळणार आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जिंकायचं, नाही जिंकलं तर शिकायचं, हेच तत्व लक्षात ठेवायचं आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. दाजे खेळत आहेत 14 चेंडू 15, म्हणजे निम्मा डाव त्यांनी खेळलेला आहे. गणेश नवीन फलंदाज स्ट्रायकर सेंडला. गणेश खुबल फेस करतील आकाशला. बॉल डायव्हर्ट झाला आहे फाईन लेगला. 2 फलंदाज एकाच एंडला आणि ही एक धाव लेग बायची पूर्ण होते. 1 मिळते. औपचारिकते बाकी आहे. या सामन्याची धावसंख्या 34 झाले. जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. चला पुढचे 2 संघ जगदंबा स्पोर्ट्स आणि AK स्पोर्ट्स बरोबर रेडी राहायचे. आपण लगेच पुढचा सामना सुरू करणार आहोत. आकाशच्या विरोधात शेवटच्या बॉलवर ऑन ड्राईव्ह बॉल थेट प्रेक्षक स्टँडमध्ये. दाजीचा हा षटकार तितका फायदा देऊन नाही जाणार. संघ जिंकलेला आहे. सचिन ढवळेज प्रहार 11 अभिनंदन. पोचतोय आजच्या दिवसातल्या 6व्या सामन्यासाठी पात्र होतोय. आणि हार्डलक टीम भव्यान स्पोर्ट्स सावंतवाडी. आपण लगेचच सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत आणि सामनावीरचा पुरस्कार दिला जाणार आहे ऋतिक गजरला पुन्हा एकदा, ज्यांनी 15 चेंडूत नाबाद 37 धावा बनवल्या. तर ऋतिक गजर ठरतायत सामनावीर. जाऊया आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी लोके मॅडम तयार असतील. पाहुण्याच्या शुभस्थितीला जाईल ऋतिक गजरला सामनावीरचा पुरस्कार. आणि जसा पुढचा डाव सुरू होईल पुन्हा एकदा मालवणीचा तडका तुम्हाला ऐकायला मिळेल. tenniscricket.in वतीने या प्रेक्षक स्टँडमध्ये देखील जे बसले त्या प्रेक्षकांना खुश करण्यासाठी, मालवणीची मजा देण्यासाठी आपण ऐकूया बादल चौधरी सरांना. धन्यवाद.